Once more! Once more! Once more! वेलकम बॅक न्यू व्हिडिओ. स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, तुम्ही जो स्टार्टिंगला प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला ना, तो व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्या व्हिडिओला कसं क्रिएट करायचं आहे ते तुम्हाला मी आता इथं समोर सांगणार आहे. ओके, तर तुम्ही स्क्रीनवरती जे दोन ॲप्लिकेशन बघताय ना, ह्या दोन ॲप्लिकेशनच्या मदतीने तो व्हिडिओ आपण इथे क्रिएट करणार आहोत. तर पहिले आपलं CapCut Pro ॲप्लिकेशन आणि दुसरे VPN. तुम्ही आपल्या प्ले स्टोअरवरतून कोणती एक VPN डाउनलोड करून त्याला इथं कनेक्ट करून घ्यायचं आहे. मी आपलं आता हे जे VPN आहे यालाच अर्थात इथं कनेक्ट करून घेतो. ओके, आणि राहिला विषय मटेरियलचा, तर मटेरियल तर तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून देईन आणि टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणार आहे. ओके, तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे. शक्य झालं तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, कारण की आपण तिथं आपलं नेहमीचं फ्री मटेरियल अपलोड करत असतो. आणि जर का तुमच्याकडे CapCutचं प्रो व्हर्जन नसेल तर हे जे तुम्ही स्क्रीनवरती नाव बघताय ना, तुम्ही इथून आपलं CapCut Pro ॲप्लिकेशन अगदी इझिली डाउनलोड करू शकता. ओके, तर आता काय विषय भावनो, सिम्पली एवढं करून झाल्यानंतर बॅक यायचे. बॅक आल्यानंतर आपलं तुमचं जे CapCut Pro ॲप्लिकेशन आहे ना, ती तुम्ही सिम्पली इथं ओपन करायचे. ओपन करून झाल्यानंतर तुम्हाला वरती प्लसच्या आयकॉनवरती दिसत असेल न्यू प्रोजेक्ट म्हणून. ओके, तर सर्वात आधी या न्यू प्रोजेक्टवरती तुम्ही भावनो इथं क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर काय अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. तर काय विषय ना, आता मी एक तुम्हाला बिटमार्कचा व्हिडिओ दिला आहे आपल्या टेलिग्रामला, तो तुम्ही तिथून डाउनलोड केल्यानंतर गॅलरीतून काय अशा प्रकारे त्याला इथून खाली ॲड करून घ्यायचे. ॲड झाल्यानंतर काय अशा प्रकारचे इंटरफेस इथं तुम्हाला दिसून येईल. आता सिम्पली खाली स्क्रोल करून इथं तुम्हाला एक हॅशटॅग ऑडिओचा ऑप्शन बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता, तुम्हाला एकदम मी ब्रशच्या मदतीने देऊ शकतो. इथं हॅशटॅग ऑडिओ करून घ्यायचा आहे. व्हिडिओचा हॅशटॅग ऑडिओ करून झाल्यानंतर ना, आता सिम्पल तुम्हाला इथं कट लावायची. तर कट कशी लावायची तुम्ही आता बघू शकता. जिथं जिथं बीट चेंज होतात ना, तिथं तिथं कट लावायची. तर आता इथं आपल्या ऑडिओचं बीट पडतोय. तर इथं काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करून खाली कोपऱ्यात जे तुम्हाला स्प्लिटचं ऑप्शन दिसतं ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर तुमचं इथं कट लागून देईन. सेम प्रोसेस करायचं आहे. समोर फोटोवरती क्लिक केल्यानंतर खाली कोपऱ्यात एक नंबरला तुम्हाला स्प्लिटचं ऑप्शन दिसत असेल, त्या स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. काय अशा प्रकारे पूर्ण आपल्या 4-5 बिट इथं लावून घ्यायचे. आता काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करून खाली आला अशा प्रकारे स्क्रोल करून तुम्हाला इथे एक रिफ्लेक्टचं आयकॉन दिसाल बघायला भेटेल. तर या रिफ्लेक्टच्या आयकॉनवरती क्लिक करून इथून तुमची मोबाईल गॅलरी अशा प्रकारे ओपन होईल. फोटो सिलेक्ट करून तुमचा जो पण कोणता फोटो ना, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर आहे ना, काय अशा प्रकारे त्याला इथं ॲड करून असं 2 बोटांचा फिल कंपोजिशन एरिया भावनो तुम्ही करून घ्यायचं आहे. असं सेम प्रोसेस करून समोरचे जेवढे पण फोटो आहे पूर्ण फोटो करून घ्यायचे. आता तुम्ही काहीच नाही करायचं, मी सिम्पली बॅक आलो, कारण की मी ऑलरेडी एक व्हिडिओ एडिट करून ठेवला आहे. सो आता मी तुम्हाला सांगणार आहे कशाप्रकारे आपण ॲनिमेशन इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर भावनो, आता काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचे. हा जो 1 नंबरचा फोटो आहे ना, ह्या 1 नंबरच्या फोटोवरती सर्वात आधी क्लिक करून खाली तुम्हाला 1 नंबरला 2-3 इथं तुम्ही बघू शकता ॲनिमेशनचं नाव आलं आहे. सिम्पली ॲनिमेशनच्या आयकॉनवरती क्लिक करून इनमध्ये तुम्हाला जे आहे ना, खाली स्क्रोल करायचं आहे. खाली आल्यानंतर भावनो, रेक्टँगल आउट नावाचं हे जे ॲनिमेशन आहे ना, तुम्ही इथं बघू शकता स्क्रीनवरती. तुम्हाला एकदा इथं या सर्कलच्या याच्या मदतीने जाऊ शकतो, ब्रशच्या मदतीने. हे रेक्टँगल ओपन नावाचं जे ॲनिमेशन याला अप्लाय करून समोरच्या फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये परत जायचे. आणि इनमध्ये तुम्हाला नाही का स्क्रीन वाईप नावाचं हे जे ॲनिमेशन आहे ना भावानो, तुम्हाला एकदा दाबून देतो. ओके, तर हे ॲनिमेशन तुम्ही समोरच्या फोटोला अप्लाय करून इथून बॅक यायचं आहे. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती परत क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचे. आणि इनमध्ये इथं किरा मॅजिक नावाचं हे जे ॲनिमेशन आहे ना भावानो, तुम्हाला एकदा दाबून देतो मी. हे ॲनिमेशन याला इथं अप्लाय करायचं. तर हे किरा मॅजिक नावाचं ॲनिमेशन अप्लाय करून झाल्यानंतर बॅक यायचं. समोरच्या फोटोवरती क्लिक करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये रिप्ले नावाचं हे जे ॲनिमेशन आहे, हे ॲनिमेशन तुम्ही इथे याला समोरच्या फोटोला याच्या अप्लाय करायचं. ओके, एवढं करून झाल्यानंतर आता जो लास्टचा फोटो याच्यावरती क्लिक करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये हे जे क्रॉस ओपन नावाचं ॲनिमेशन आहे ना, 2-3 नंबरला तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जिथं असेल तिथं तुम्ही बघून घ्यायचे आणि याला अप्लाय करायचं आहे. ओके, तर आता भाई आपलं ॲनिमेशनचं काम संपले. आता आपण इफेक्ट अप्लाय करणार आहोत. तर आता काय करायचं आहे, तुम्हाला खाली इफेक्टचं एक आयकॉन दिसत असेल बघा अशा प्रकारचे. तर सिम्पल तुम्ही ते इफेक्टच्या आयकॉनवरती सर्वात इथं क्लिक करायचं आहे भावनो. इफेक्टच्या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता खाली व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट व फोटो इफेक्ट दिसत असेल, तर तुम्ही 1 नंबरचा जो व्हिडिओ इफेक्ट आहे ना, याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही याच्यावरती क्लिक करायचं आहे. मी ऑलरेडी इफेक्ट अप्लाय केलं, त्यामुळे मी आता रिफ्लेक्समध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो कोणते इफेक्ट आपण अप्लाय केले. तर अशा प्रकारे ट्रेंडिंग प्रो ओपनिंग अँड क्लोजिंगचं बघायला भेटेल. तर
तुम्ही ओपनिंग अँड क्लोजिंग इथं सिलेक्ट करून हॉरिझॉन्टॅलिटी हे जे इफेक्ट आहे याला इथून अप्लाय करून या 1 नंबरच्या फोटो एवढी याची लेंथ ठेवायची. एवढं करून झाल्यानंतर ना काय अशा प्रकारे याची लेंथ वाढायची. एवढं करून झाल्यानंतर समोरच्या फोटोवरती इथे यायचे आणि इथं आल्यानंतर काय विषय ना आता परत तुम्ही व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. मी रिफ्लेक्समध्ये जाणार आहे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर ते ओपनिंग क्लोजिंग अँड नाईट क्लब प्रो, तरी तुम्हाला नाईट क्लब मध्ये जायचं आहे. नाईट क्लबमध्ये गेल्यानंतर जे ना भावांनो बघू शकता नाईट क्लबमध्ये मी आलेलो आहे. आताच खाली स्क्रोल करून जे ना स्लिट लाइटिंग नावाचं हे जे इफेक्ट आहे तुम्ही इथं बघू शकता. तुम्हाला 20 ते 25 नंबरला ते अगदी इझिली भेटून जाईल. नाही भेटलं तर वरती सर्चच्या आयकॉनवर सर्च देखील करू शकता. हे आणि इफेक्ट अप्लाय करून याची लेंथ लास्टपर्यंत वाढून घ्यायची. तर भाई आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्ही जो स्टार्टिंगला प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला ना तुमचा तसा इथं स्टेटस व्हिडिओ क्रिएट झाला आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका, कारण की तुमच्या चॅनलवरती अशीच नवीन व ट्रेंडिंग व्हिडिओ एडिटिंग येत राहतात. तर भेटू आहोत पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग असे व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि हा तेवढं सबस्क्राईब करायचं विसरू नका. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना जिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें जिलाऊं, मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।